नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीबद्दल सर्वात मोठे स्टेटमेंट केलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा कर्जमाफीबाबत सर्वात मोठं स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा कर्जमाफीबद्दल सर्वात मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा कर्जमाफीबाबत सर्वात मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे। आणि सोबतच महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेबांनी सुद्धा कर्जमाफीबाबत सर्वात मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल आणि तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ 100% पाहायलाच पाहिजे। तुम्हाला सुद्धा आज या व्हिडिओच्या माध्यमातून 100% समजणार आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे की नाही। तर बघा, सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना कोणतं आश्वासन दिलेलं होतं ते आपण बघून घेऊयात। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पहिले स्टेटमेंट केलेलं होतं तर ते पहिले स्टेटमेंट म्हणजे बटेंगे तो कटेंगे, याचा अर्थ सर्वांनी एकजूट पद्धतीने काम करायचं आहे। सर्व शेतकरी वर्ग असेल, लाडक्या बहिणी असतील, राज्यातील ज्येष्ठ नागरिक असेल तर सर्वांनी एकत्र सुद्धा यायचं आहे आणि आम्हाला मतदान सुद्धा करायचं आहे। सोबतच दुसरं स्टेटमेंट होतं की एक है तो सेफ है, याचा अर्थ भारताचे पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदी साहेबच पाहिजे आहे। सोबतच तिसरं स्टेटमेंट होतं की शेतकरी महाराष्ट्र राज्याचा आणि या जगाचा बळीराजा सुद्धा आहे। सोबतच चौथं स्टेटमेंट होतं की शेतकऱ्याच्या जीवावरती महाराष्ट्र आणि संपूर्ण जग चालत असतं आणि पाचवं स्टेटमेंट होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% करणार आहोत। म्हणजेच निवडणुकी अगोदर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 स्टेटमेंट केलेली होती, परंतु निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांबाबत जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्यावरून तुम्ही सुद्धा 100% अंदाज लावू शकता की तुमची कर्जमाफी होणार आहे की नाही। तर बघा, निवडून आल्यानंतर जे पहिले स्टेटमेंट केलेलं होतं तर ते पहिले स्टेटमेंट म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच निवडणूक पूर्ण झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बनले, त्यानंतर त्यांची पहिलीच पत्रकार परिषद होती। तर त्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये परत त्यांनी सांगितलं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे, परंतु आता हिवाळी अधिवेशन पण संपलेलं आहे, अर्थसंकल्प पण संपलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अजून याच्यावरती निर्णय घेण्यात आला नाही असं स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाक्यांमधून येत आहे। सोबतच चौथं स्टेटमेंट आहे की कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। जर कोणत्या शेतकऱ्याला 50,000 रुपये मिळाले असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे। आणि पाचवं स्टेटमेंट आहे की कर्जमाफीला आमच्या सरकारमधील कोणताही माणूस नाही म्हटलेला नाही। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफी आम्ही करणार आहोत। आमच्या सरकारमधील कोणताही व्यक्ती, कोणताही राजकारणी असं सुद्धा म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी करणार नाही। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्टेटमेंटवरून तुम्ही सुद्धा अंदाज लावू शकता। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणुकी अगोदर कोणकोणते स्टेटमेंट केलेले होते ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, पहिले स्टेटमेंट होतं की शेतकरी बांधव माझे भाऊ सुद्धा आहेत। बघा, पहिले स्टेटमेंट आहे की शेतकरी बांधव माझे भाऊ आहेत। सोबतच दुसरं स्टेटमेंट होतं की शेतकऱ्यांची 100% चिंता मिटणार आहे। ज्यावेळेस आमचं सरकार येणार आहे त्यावेळेस मीच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करणार आहे। सोबतच
चौथं स्टेटमेंट होतं की 10 वेळा मी अर्थसंकल्प सुद्धा केलेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी सुद्धा करणार आहे। बघा, निवडणुकी अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील तर यांनी 5 स्टेटमेंट केलेली होती, परंतु निवडून आल्यानंतर अजितदादांनी कोणकोणते स्टेटमेंट पूर्ण केलेले आहेत, कोणकोणत्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, कोणकोणते आश्वासन पूर्ण केलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, निवडून आल्यानंतर अजितदादांनी जे पहिलं स्टेटमेंट केलेलं आहे तर ते पहिले स्टेटमेंट म्हणजे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर कर्ज भरा। बघा शेतकरी बांधवांनो, पहिले स्टेटमेंट आलेलं आहे की शेतकरी बांधवांनी कर्ज भरायचं आहे, कर्ज भरल्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला समजलं असेल की तुम्ही कर्ज भरल्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच तिसरं स्टेटमेंट आहे की सरकारकडे एवढे पैसे उपलब्ध नाही, त्यामुळे सध्याच्या स्थितीला तुम्ही स्वतःचे स्वतः कर्ज सुद्धा भरायचं आहे। आणि जे चौथं स्टेटमेंट आहे तर ते चौथं स्टेटमेंट म्हणजे शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे। बघा, स्पष्टपणे निवडून आल्यानंतर अजितदादांनी 5 स्टेटमेंट केलेली आहेत, त्याच्यावरून तुम्ही सुद्धा अंदाज लावायचा आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे की नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा निवडणुकीच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अशी स्टेटमेंट सुद्धा केलेली होती, ती स्टेटमेंट सुद्धा लगेच बघून घ्या। बघा, पहिलं स्टेटमेंट होतं की लाडक्या बहिणींना निवडून आल्यानंतर 21 रुपये देणार आहोत। सोबतच दुसरे स्टेटमेंट होतं की शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा वीज बिल येणार नाही। सोबतच तिसरे स्टेटमेंट होतं निवडून आल्याबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत। सोबतच चौथं स्टेटमेंट होतं की शेतकरी आमचे मायबाप आहेत आणि 5वं स्टेटमेंट होतं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 स्टेटमेंट केलेली होती, परंतु निवडून आल्यानंतर जी महत्त्वपूर्ण अशी स्टेटमेंट केलेली आहेत त्याच्यावरून सर्व जनतेचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवरती बसलेला आहे। बघा, ही वाक्य कोणकोणते आहे तर याच्यामध्ये जे पहिलं वाक्य आहे तर ते पहिलं वाक्य म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे। सोबतच दुसरं वाक्य आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी अजितदादांकडे सोपवलेली आहे, त्यामुळे माझ्याकडे फक्त लाडक्या बहिणींचा प्रश्न अवेलेबल आहे। सोबतच तिसरं स्टेटमेंट होतं की शेतकऱ्यांमुळे सरकार चालते। बघा, शेतकऱ्यांमुळेच महाराष्ट्र राज्यामधील जेवढे पण राजकारणी असतील, राजकारण करणारे जेवढे पण नागरिक असतील त्यांना सुद्धा माहिती आहे की शेतकऱ्यांमुळेच सरकार चालते। सोबतच चौथं वाक्य होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होते, परंतु याच्यावरती अजून तोडगा सुद्धा निघलेला नाही। आणि 5वं वाक्य होतं की अर्थसंकल्पामध्ये निर्णय होणार होता। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये निर्णय होणार होता, परंतु बजेट घोषित झालं, त्याच्यामुळे आता कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेटमेंटवरून सुद्धा अंदाज लावायचा आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांबाबत काही महत्त्वपूर्ण अशी स्टेटमेंट सुद्धा केलेली होती। याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट होतं की शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे। सोबतच दुसरं वाक्य होतं की शेतकऱ्यांना पीक विमा देणार आहे। तिसरं वाक्य होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेच्या वेळी देणार आहे। सोबतच चौथं वाक्य होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि 5वं वाक्य होतं की शेतकऱ्यांच्या पिकांना ठराविकनुसार भाव सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजे समप्रमाणामध्ये भाव सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निवडणुकीच्या अगोदर काही स्टेटमेंट सुद्धा केलेली होती, त्यानंतर ते निवडून आले आहेत, तर निवडून आल्यानंतर सुद्धा काही स्टेटमेंट केलेली आहे। निवडून आल्यानंतर कोणकोणते स्टेटमेंट केलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, पहिले स्टेटमेंट आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, ती कर्जमाफी मी स्वतः करणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पैसा त्यांच्या लग्नांवरती सोबतच साखरपुड्यांवरती वापरला जातो। बघा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 2 दिवसांपूर्वी वक्तव्य सुद्धा केलेलं आहे की कर्जमाफीच्या पैशांवरून शेतकरी साखरपुडे करतात, लग्न करतात, अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत यांच्या बोलण्यावरून तुम्हाला सुद्धा अंदाज लागलेला असेल, परंतु जो 5वा चेहरा आहे तर तो 5वा चेहरा अत्यंत फ्रेश आहे। या चेहऱ्यामुळे शेतकऱ्यांना
अजून आश्वासन राहिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी जागा राहिलेली आहे की कर्जमाफी होऊ शकते, म्हणजे शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। तर तो पाचवा चेहरा म्हणजे माननीय बच्चू कडू साहेब। तर या बच्चू कडू साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर आणि निवडून आल्यानंतर सुद्धा काही वाक्य दिलेली आहेत, म्हणजेच काही स्टेटमेंट केलेले आहेत। तर ती स्टेटमेंट त्यांनी सत्यामध्ये सुद्धा उतरवली आहे, ते स्टेटमेंट सुद्धा बघायचे आहेत। बघा, पहिले स्टेटमेंट आहे की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे। दुसरं स्टेटमेंट आहे की मी लढणार फक्त सामान्य नागरिकांसाठी। तिसरं स्टेटमेंट आहे की कर्जमाफी 100% शेतकऱ्यांना मिळवून देणार आहे। चौथं वाक्य आहे अपंग निराधार सोबतच ज्यांना आधार नसेल त्यांना मी 100% आधार देणार आहे। पाचवं वाक्य आहे की शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण हे मी सुद्धा करणार आहे। बघा, थेट बच्चू कडू साहेबांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सल्यूट आहे। त्यांनी केलेल्या कामाला 100% आपल्याकडून शुभेच्छा आहे। त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे। परंतु जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।